ग्रामीण मानव विकास संस्था संचालित श्री साई सहारा वृद्धाश्रम आळंदी मरकळ रोड धानोरे फाटा येथे गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात उद्घाटन सोहळा पार पडला। या सोहळ्याला स्थानिक नागरिक, साईभक्त तसेच मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। वृद्धाश्रमाचे उद्घाटन साईभक्त श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे पालखीचे कार्याध्यक्ष किरण कदम काका यांच्या शुभ हस्ते फीत कापून झाले। यावेळी धानोरे गावाचे सरपंच संतोष गावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच साईभक्त भरत कांबळे, नरेंद्र चौधरी आणि हरीश धुमाळ या मान्यवरांनी उपस्थित राहून वृद्धाश्रमाला शुभेच्छा दिल्या। सोहळ्याला महिला वर्गाची विशेषतः मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। तरुणाईनेही उत्साहाने सहभाग घेतला। कार्यक्रमाची सुरुवात साईबाबांच्या आरतीने झाली। आरतीनंतर उपस्थित भाविकांना उपासाचा चिवडा, वेफर्स, केळी आणि चहा देऊन स्नेहभोजनाचा प्रसाद वाटण्यात आला। कार्यक्रमादरम्यान पोलीस विभागाचाही सहभाग लक्षणीय ठरला। भोसरी पोलीस स्टेशन वाहतूक विभागाचे अंमलदार बाबासाहेब पाखरे, सुनील कोळी, थेटे, सावंत आणि तोंडे यांनी गणेशोत्सवाच्या बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळत असतानाही दुपारी 2च्या सुमारास वृद्धाश्रमात येऊन भेट दिली। यामुळे कार्यक्रमाचे महत्त्व आणखी वाढले। श्री साई सहारा वृद्धाश्रमाच्या या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून ग्रामीण मानव विकास संस्थेचे अध्यक्ष संतोष अंबादास साळवे आणि सचिव संतराम अंकुश सावंत यांनी आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे तसेच नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले। त्यांनी उपस्थितांना आश्वासन दिले की संस्थेच्या माध्यमातून वृद्धांना सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। हा कार्यक्रम केवळ एका संस्थेच्या नवीन पायाभरणीचा सोहळा ठरला नाही, तर समाजातील ज्येष्ठांना सन्मानाने आयुष्य जगता यावे या भावनेला दिशा देणारा ठरला। श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीच्या संगमातून पार पडलेला हा सोहळा धानोरे परिसरातील नागरिकांच्या स्मरणात कायम राहील। धनश्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचा संगम असलेल्या या कार्यक्रमाने धानोरे परिसरात आदर्श निर्माण केला। समाजातील ज्येष्ठांना सन्मानपूर्वक जगण्यासाठी योग्य वातावरण मिळावे या उद्देशाने उभारलेला श्री साई सहारा वृद्धाश्रम भविष्यात ज्येष्ठांचा आधारस्तंभ ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला।